कागल तालुका आहे ना, हा कागल तालुक्यातलं हे सर्वात मोठं गाव. ही गाय नव्हती त्यावेळेला आणि गाय आल्याच्या नंतर काय फरक पडला? बराच फरक पडला कामाधंद्यात मनाने सगळ्यात. माझ्या गायकडे जाऊन आहे. हो तुमचे काय तर पहिली बघायची आहे कारण लय स्ट्रगल मधून सांभाळले. सांभाळ 1 गुंठा जमीन नाही हा? ते आम्ही 1,11,000ला दिलं बेळगावला. ते आता उद्या सोमवार आम्ही आमच्या गाडीनं सोडायला निघालो उद्या सकाळी. असं ना? होय. आणि हा 24 वर्षाचा वय. 24 वर्ष. सरळ गेलं की रत्नागिरी रत्नागिरीला जातो आणि इकडे गेलं की कोल्हापूर इकडे कोल्हापूर आणि इकडे कराड ना. इकडे कराड. एकदा नेली ना बॅग पण त्यावेळेला त्याला सांगायची गरज नाही की बाबा घेऊन जा. तिचा तूच मागायला येणार. खिल्लार वाढावा आणि खिल्लारची जनावर चांगले तयार व्हावी त्यासाठी एक प्रयत्न आहे. पैशासाठी नाही. नाही लोकांना काय लागला पण आता असते काय लागलंय नेमकं काय खिल्लार म्हणजे काय आहे अशा परिस्थिती. पण आणि आल्यामुळे अडचण काय नाही नाही ना अडचण किती वेळा तरी सॉल्व्ह होत्यातच त्या होते हे आल्यापासून. अब इकडे चिखलगुट्टा बी चालतो का? 4 मार्गी चिखलगुट्टा. जास्त चिखलगुट्टा. ही दुधाची वंशावळ आहे. दुधाची वंशावळ आता शिल्लक नसल्यागतच आहे. आणि चिखलगुट्ट्यामध्ये एकदम असा स्ट्रॉंग पैलवानासारखाच बैल लागतोय. त्याच्यासाठी त्यांना तसं खाद्य लागतं. त्यासाठी तुमचं एकदम परफेक्ट खाद्य आणि थोडीशी शाईन यायला लागल्या आणि कट्स दिसायला लागल्या आणि अग्रेसिव्ह झालाय. डॉक्टरने म्हणजे हिच्या पोटात कालवड आहे म्हणून सांगितलं आणि त्यानं वाढवलंय. पाण्याचं प्रमाण वाढलंय. मग खाद्याला रिझल्ट आहे. खाद्याला रिझल्ट आहे आणि त्याला कट्स पडलेत. ते भारी वाटतंय. ते भारी वाटतंय. कोण नको असं म्हणलंय. उद्या आमच्या ह्या सगळ्या खाली होणार सगळ्या जाणार. 100% जाणार. आष्ट्यामध्ये देशी गायचा कळप आहे. म्हाताऱ्या गायला ह्या गायबर का बांधले असं काहीतरी या डोकं लावलं पाहिजे. एक तर ती गाय जास्त पळत असेल म्हणून बांधलं असेल नाही तर हे ना रान उरकत नसेल म्हणून गेला ओळख. आले ते घरी चालले. नमस्कार. काय करणार आलो आता. हे कुठलं लोकेशन येईल? हे 5 स्टार कागल आहे माणशी. कागल हातकर्णी माणशी 5 स्टार. असं काय? आणि आता आपल्याला बॅगा कुठे उतरवायच्या? इथनं जवळच आहे. 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे काय? तिथं त्यांचं दुकान आहे. हा तिथं उतराय. त्यांचं आहे का? त्यांचं नाही त्यांचं आहे. काय यांचं आहे? त्यांचं दुकान आहे. केलार गावचे कट्टर फॅन आहेत. लय वर्षापासून आहे. लय वर्षापासूनच आहे. नमस्कार. वेळ केला याला. वेळ झालाय ना असं थांबलो होतं ना मध्येच त्यामुळे आम्ही आज दिवसभर सगळं प्लॅनिंग चेंज केलं. हा तुम्हाला घेऊन जेवायचं आणि मग उतरून हे सगळं करून जायला असा हिशोब वाट बघालो काय कुठं जायलाच नाही. तुमच्या खात्याची दिवसभर वाट बघाले. आता येतात नंतर येतात. ते काय होतंय मी असलो की नाही थांबत मग कोण भेटलं वेळ जातो. तुम्हाला ही रोड बरोबर अष्टाबेष्टा इकडे तुम्ही आला का नाही ह्या रोड मध्ये आमचं घाला. कुठल्या हो? आता तुम्ही अष्ट्यावरून वाळेवर आला का नाही इकडे ह्या रोड मध्ये आमचं घाला. सर्व येते ना. हा हे तुम्ही इस्लामपूर करून ह्याला जाता की नाही शेवटला ते तुम्हाला लांब पडते परत. हे कसं वडगावर आला की डायरेक्ट कागल माणसाला येऊ शकता तुम्ही. हे जवळ पडते लोकेशन बी जवळ पडते सगळं जवळ पडते. तिथलं पहिल्यांदा आलोय. कागल इथून 5 किलोमीटर पुढे आहे. पुढे आहे काय? त्याच्या अलीकडेच आपली इमारत आहे. आता इथं 1 ते 1.5 किलोमीटर आपलं बॅक साईडला लगेच आपला. इथं रेमंड कंपनी आहे का? समोरचे रेमंड कंपनी आहे. रेमंड चौकच. ते रेमंड चौकच त्या कंपनीचं स्टार्टिंग कंपनी रेमंड. आणि MIDC आहे. 5 स्टार एमआयडीसी. मोठी MIDC. 5 स्टार एमआयडीसी मोठी. रविवारचा बाजार कोणत्या गावचा? कसबा सांगा. कसबा. इथून 2 सांगाव आहेत. मोजी सांगाव एक पुढं आहे आणि कसबा सांगाव. कागल तालुका आहे ना. कागल तालुक्यातलं हे सर्वात मोठं गाव तालुक्यातलं.
या गावावर सगळं इलेक्शनचं सगळं मतदार असतं या गावाच्या इलेक्शनवर म्हणजे मतदान. कागल तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे. हा सगळ्यात मोठं गाव कसं सांगावं. चला या इथंच आहे आपलं समर्थ एजन्सी. ठीक आहे. हो, समर्थ एजन्सी. समर्थ एजन्सी. सुभाषराव या दुकानामध्ये खिलारगावचं पशुखाद्य मिळेल. सागाव, कागल तालुका. पहिलं आहे त्यांची काय नंबरातली प्रदर्शित म्हणजे यांची नंबरातली गाय आहे प्रदर्शनातली. आता कालवड पडले ते. हा आता प्रदर्शन होतं हा सांगावर. आता उत्तमजीने घेतलं ते हा. मोठ्या लहान मोठ्या सगळ्या कालवड होत्या. 91 त्या कालवडला मिळालं ते. हा पण 2-2.5 महिने कालवडला नंबर कसं द्यायचं हा. म्हणतात ते आम्हीच कॅन्सल करायला लावलं आणि दुसऱ्या एका कालवडला द्यायला. मग कालवडीचा नंबर होता. अजून मग लहान आहे म्हणून नाही दिला. हा मोठ्या कालवडी आहेत आणि लहान कालवडला कसं द्यायला नंबर. हा. आता ते कॅन्सल केलं. आता मोठ्या कालवडीत दिला त्या काय कालवडीवर दिला नाही नंबर. बरं. सांगवडीच्या तिरुपनगाणीच्या राजाबालाची पाहिजे. मग आता कुठल्या गावात आहे? ती आता कालवड दिली बहिणीला द्या. मग ती काय बहिणी दिली नाही त्याला. हा 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 हा. ती बहिणीला आता कालवड दिली. हा. आता परत भरल्या. आता खोंड आहे ती येणं माझी सेमच आहे. दोघांची एकाच वेळी भरल्यात. ह्या भागात पण चांगला खिलारचा नाद आहे. होय होय. आता इथून पुढे गेलं ना हा अगदी 100 मीटरवर हा कसबा सांगावचं मेन स्टँड. हा स्टँडवरून MIDC रोडला आलं की अगदी 100 मीटरवर आपलं समर्थ एजन्सी दुकान आहे. समोर दत्त ग्रामीण म्हणून हा. पतसंस्था आहे. पतसंस्था आहे. त्याच्याबरोबर समोर समर्थ एजन्सी कसबा सांगाव. म्हणजे सापडायसारखं आहे. सापडण्यासारखं एवढं काय नाही. कागलवरून आला तर डायरेक्ट कसबा सांगावमध्ये यायचं. इचलकरंजी रोडला हा इचलकरंजी रोड आहे. इचलकरंजी रोडला यायचं. डायरेक्ट कसबा सांगावमध्ये आलं स्टँडला की MIDC रोडला डायरेक्ट आले की 100 मीटरवर बरोबर दुकान आहे. कोल्हापूरची पहिली व्हिडिओ आहे. पाठ लागले तुमच्या तेवढ्या कोल्हापूर जिल्ह्यात येऊन दे म्हणून. कसं आहे म्हणजे कसं हा. आहे यात काय मिळवायचं म्हणून करायचं नाही. हा खिल्लार वाढावा आणि खिल्लारची जनावर चांगले तयार व्हावी शेतकऱ्याच्या त्यासाठी एक प्रयत्न आहे. पैशासाठी नाही. नाही हा? नाही. हा ते पोरगे खिलार आहे की काय नसताना ओळख झाला. आता भाऊ सुद्धा कधी उपयोगाला पडत नाही. हा. पण ते पोरगे एका फोनवर काम MIDC कामाला ते सोडते सुट्टी काढते. हा. आमच्यासाठी एका फोनवर शुभम गाय फक्त बरोबर एक आहे. खिलारमुळे. खिल्लारसाठीच आम्ही करतो. आम्ही आता आमच्या भागात इथे रावसाहेब तिरपणकर असतील ना तर हा. इचलकरंजीला असतील तिथं आम्ही गाय आमच्या या भागातल्या भरवाय नव्हतो. आम्ही सगळ्यात जास्त जागृती इकडे करतो. सिमेंट भरवू नका हा ओळखकडे भरवा. आणि एवढ्या गाड्या आहेत गायी आमच्या. नेल्यात आम्ही स्वतःच्या आमच्या दोघांच्या गाड्या आहेत. हा दोघांच्या गाड्यात आम्ही भाडं पण घेत नाही गाडी. काय एवढी आम्ही दिलं तर घेता नाही चला गोसेवेसाठी. असा हा. दिवसभर झाला बाकी तुमचं जनावर म्हशी आणायचं भाडं येऊ दे हा. HF गायचं भाडं येऊ दे आम्ही कुठल्याही गाड्या करत नाही. हा गाय भरवायची असेल किंवा कोणाला पाडी आणायची असेल तर आम्ही बाबा तेलासाठी काहीतरी दे तुझं भाडं पण नको हा. असं म्हणून आम्ही सेवा करतो. गाय फक्त वाढवायची. खिलारसाठी. गाय वाढवायच्या. हो, हो. फक्त गाय. फक्त गाय. आणि हे तुमचा व्हिडिओ बघून आम्हाला हे नाद आलाय. 2012 मध्ये माझ्या गाय सिमेंट भरवतो तुम्ही 7 येतं खाली. हा 8व्या त्याला घाडगे जाऊन वळूच भरायला. हा डॉक्टरला सांगून गर्भाच्या बाहेर पडले त्यावेळेला डॉक्टरला सांगून वळू भरणार या पद्धतीनं हा. ती ट्रीटमेंट करून घेऊन तिरपणकरांचा वळू भरलाय. आता कोण आहे 100 रुपयाला दाखवतो झाला. मग आता फरक किती आहे हो सिमेंटच्यात आणि वळूच्यात? 100% फरक 100%. सिमेंटचं 2 मिनिटात वळते आम्हाला आहे ना? आणि वळूची पैदा 2 मिनिटात वळत्या. 2 मिनिटात सांगू शकतो आम्ही बघितल्या लगेच. हा ती काय किमती जायच्या हो सिमेंटच्या? सिमेंटची किंमत म्हणजे 15-20 हजार मी शेवट झालं. 30 हजार लई चांगला देखणार देतात 30 हजार. पण वळू ज्याला सुरुवातच 70-80 आता जास्त. कालच हा. आम्ही एक हा. नवीन आमच्या शुभम भातमारे म्हणून इंगळीचे मित्र आहे. हा तिची सांगवडे राजाची पैदास खोंड आहे. हा ते आम्ही 1,11,000ला दिलं बेळगावला. ते आता उद्या सोमवार आम्ही आमच्या गाडीनं सोडायला निघालो उद्या सकाळी. असं ना? होय होय होय. म्हणजे असं नाही की आर्थिक फायदा नाही, नाही, आर्थिक आहे, फायदा आहे. पण आहे. त्याच्या अगोदर अजून एक चिखलेगुट्टीला आमच्या संभाजी कांबळेला म्हणून आम्हीच खोंड दिला. हा सांगोडे गावचा आमचे मामा आहेत. त्या मामांचा गरीब परिस्थिती आहे. हा. त्या मामा तिरपणकरांची किती पैदा. ते पण जवळजवळ आम्ही 80 ते 90 हजारला हा. खोंड दिला त्यांचा. म्हणजे असं शेतकऱ्यांना आम्ही गाई वळूकडून भरवायला लावून त्याचं चांगलं बेनिफिट मिळेल याचा प्रयत्न आम्ही जास्त करतो. म्हणजे त्यांना पण आता कळायला लागले की बाबा हा. सर्व्हिसमध्ये काय नाही. वळू भरलं तर चांगला फायदा होऊ शकतो. चांगली वासरं चांगल्या गोष्टीला जाऊ शकतात. लोकांना काय लागला? लोकांना आता असते ते कळायला लागले नेमकं काय किल्लार म्हणजे काय आहे अशा परिस्थिती. हा झाले बघ. शुभम भाई, उभा कर.
समर्थ एजन्सी सागाव या ठिकाणी सांगाव सागाव सांगाव सागाव सांगाव सागाव 20 बॅगा उतरवलेत. आणि आता ह्या किती बॅगा बुक झालेत म्हणले? त्यातल्या 15 बॅगा तर बुक आहेत. 15 बॅगा बुक आहेत. अगोदरच गाडी यायच्या अगोदरच बुकिंग आहे. कालच्याला बुकिंग आहे. कालच्याला आम्ही त्याच कामाला होतो. राहिलेल्या बॅगा पण त्या संपणार. आता आम्हाला आणि 15 दिवस वाट बघावं लागणार तुमच्या. आहे ना? होय, होय. म्हणजे पहिल्यांदा 20 बॅगा उतरवल्यात, त्यातले बी 15 बॅगा बुकिंग. बुकिंगच आहे. बुक आहेत. फोन करेल त्याला आम्हाला एक ठेवाच. ठेवा. हा कोण नको असं म्हणलं आता नाही. उद्या आमच्या ह्या सगळ्या खाली होणार सगळ्या. जाणार हा? 100% झालं. पण आपण पहिल्यांदा आलोय कोल्हापूरला, हो. म्हणजे वाटलं नव्हतं इथं एवढा रिस्पॉन्स असतो. रिस्पॉन्स नाही झाले. आता खिलार वाढाले वाढायला सगळे सगळे. त्यामुळे त्या जतन आणि संवर्धनासाठी लोक प्रयत्न करायला चांगले. हा हा आता बाकीचं खाते आपण वापरतोय हा. ना, हे वापरायला काय हरकत आहे. हा जर रिझल्ट जर चांगला असेल हा तर काय अडचण आहे वापरायला. आणि आता तुम्ही सातू डाळी बिळी हे सगळं जर कॅल्क्युलेशन केला हा तर सगळा विषय तिथंच जातो. हा म्हणजे ते खर्चाचीच बाब आहे. थोडाफार फरक येईल तर होईल, हा, पण तेच. हे रेडीमेड मिळणार हा आणि ते आणून सगळं तयार करून वापरायचं यात फरक आहे. फरक. आणि result आहे ना. result आहे. रिझल्ट आहे. रिझल्ट असल्यामुळे लोक पण आवर्जून घेणार. एकदा नेली ना बॅग परतच्या वेळा त्याला सांगायची गरज नाही की बाबा घेऊन जा. त्याचा तोच मागायला येणार. त्याच मागा येणार. आता अनेक मेंबर आहेत, तुम्हाला तुमचा नंबर काढून ट्राय करला, तुम्हाला त्याला नंबर मिळाला नाही. हा. त्याला सहज फोन केला आम्ही, बाबा असं असं करायला असं साहेबा पहिली बॅग माझी ठेवा म्हणला. हा. मी लई दिवस झालं प्रयत्न करायला, पण मला ती काय गावाने त्यांनी गाडगे म्हणला. साहेबाचा नंबरच हा. मिळाला. आणि गाडगे साहेबा नंबर फक्त सायना वर्कर होता 3 वर्षापूर्वी. मग ह्यासाठी म्हणलं यांनी म्हणलं मी पेमेंट लावतो वर्कर साहेबांनी करूया काय. तेव्हा मी म्हणलं काय घेऊन द्या आपण करायचं म्हणलं. काय हा. अडचण. परत म्हणलं. कालवड वर्षाची असताना आणायला होती. आज फोन बघायला घरात आहे ना, जवळ आहे. येतच का आता घर गावाला लागलं. बघूया की मग. बघायचं की. हा जाता माझ्या जाता. गायकडे जाऊन यायचं. हो तुमचे काय तर पहिली बघायची आहे, कारण लय स्ट्रगल मधून सांभाळले. सांभाळ 1 गुंठा जमीन नाही साहेब. नाही हा? सगळं विकतची वैरण सगळं या छोट्या गाडीवर सगळं करायचं, मिळवायचं, घालायचं. हा सगळं छोट्या हत्तीवर घर चाललंय. आणि किती लिटरची गाय आहे ती? 9+ दूध आहे यायला. 9+ आहे. दुधाई प्लॅटलाईनची काय है ना? जुन्या खाणीली तिने बैरर त्यांनी पहिला सांगितलं जुन्या खाणीली गाय आहे, कुणाला मिळणार पण नाही आता गाय तुम्हाला. हा. फोटो टाकलं त्यावेळेला. 3 वर्षापासून फोनवर बोलतात. होय होय. हा 3 वर्षापासून ते मला बोलवत आहेत. 3 वर्षांनी योग आला त्या टायमिंग बी यायला पाहिजे. आम्ही म्हणता म्हणून उपयोग होत नाही त्याचा काय. आहे ना. त्याचा योगायोग बी यायला पाहिजे, तवाच येणार हा. माणूस. आता ह्या सगळ्या बॅगा शाहूवाडी मलकापूर इथे जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी बॅगा उतरवल्यात. एक सागाव सांगाव. सांगाव सांगा तालुका कागल. कागल तालुका कागल तालुका. आणि शाहूवाडी मलकापूर या ठिकाणी, दोन्ही ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातली येतात. ह्या साईडला पण चांगली रिस्पॉन्स आहे. आपण काय बघूया तुमची. हा तुमची बघा, माझी बघा. हा आणि नेक्स्ट टाइम मला तिच्याकडे जाऊन हो हो टॉपचे. चालतंय. चला चला. सराई जाते कुणीकडे? इथं माळाला पुढच्या. आज बाजार असल्यामुळं वडील हा. बाजारला गेले होते, हा त्यामुळे सोडले नाही. आता रोज चालायला जातो. गाय जोरात आहे हो. हा? गाय जोरात आहे. कुठून आणली ही? ही जत भागाकडून आणली होती. आणली ना. होय. खोंड पण चांगला. सिद्धापूर लाईनचा खोंड आहे बघा साहेब. हा काय? सिद्धापूर लाईनचा. सिद्धापूर लाईनचा संग्रामन बैल आहे. हा त्या बैलाची पैदा आहे मायकोपा भोसलेच्या भाऊची आहे. आणि डीपीला फोटो आहे ते कोणाचा आहे? ह्याचाच आहे. ह्याचाच आहे काय? ह्याचाच आहे दोघांचा. खोंड जातो का चरायला? नसेल ना. त्याला अजून नाही सोडून. ही जात्यात चरायला रोज. डोळ जेवण केलं सर. ढवळ जेवण केलं. डोळ जेवण केलं पहिलं. जेवण वगैरे केलं होतं जेवण सगळं. वगैरे करून किती माणसांना? भरपूर माणसात 500-600 लोकांचं जेवण केलं. 500-600 लोकांचं. होय, होय. तेवढं जेवण केलं होतं. आता पहिल्यांदाच बी आली ही. पहिलाच पहिल्यावरच कालवड आहे. पहिला रोज कालवड आहे. दूध पण चांगलं आहे. 2-2.5 लिटर दूध आहे तिला आहे ना. 2-2.5 फूट असेल. सध्या. चांगली आहे. एवढी लहान असताना घेऊन आलो होतो. हा आमचे शुभमचा भाऊ आहे इथं मळ्यात. त्यानं कोरोना काळामध्ये गाई आणि ही जत भागाकडून आणली होती कालवड. मग त्याच्या घरात निगा होत नव्हती. अशी नक्क वगैरे पूर्ण वाढलेली आणि पूर्ण अशी मरायला झालेली, खराब झालेली गाय. हा. मग वाडकर साहेबांना मी फोटो दाखवला की पाडे देणार आहेत नाही आणले काय म्हणून. वाडकर साहेब म्हणले आणा चांगल्या क्वालिटीचे हा. जाऊन मी घेऊन आलो. कितीला?
कितीला नाही अशीच आणली. आमच्याकडे विकत नाहीत. नाही विकत नाहीत कोण. नारळ आणि हे आयर दिले द्यायचा. आयर द्यायला आणि घेऊन आलो. आल्यावर मला घरातली म्हणत होते कशाला आणलास नको वगैरे वाढल्यात आणि काय हे काय तयार होणार नाही काय म्हणून आणलायस. मी म्हणलं शांत बसा माझं मी तयार करायचं बघ. त्यानंतर हिला तयार केलं खुराक वगैरे लावलं जंतावरचं औषध घालून सगळं प्रोटीन वगैरे लावून व्यवस्थित तिला रुटीनला आणलं. त्यानंतर आदतला त्यानं पहिल्याच प्रदर्शनमध्ये 3 नंबर केला आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक तिने केला. कुठे? इथं कसबा संघामध्ये आम्ही ठेवलं होतं तिथं. हा हा. आणि मी काय म्हणतोय ही यायच्या अगोदर गाय नव्हती घरी? गाय नव्हती पहिलीच गाय आम्ही होती. आमचं मूळ गाव कळामडी ते धरण आहे तिथून आम्हाला पुनर्वसन करून या गावी आम्हाला आणले. इथं आम्हाला बसवलं ह्या गावामध्ये. तिकडे आमची बैल गैर वगैरे बरीच होती. तिकडे 40-50 एकर आमची शेती होती. तिथून आजा पंजा असताना आम्ही इकडे आलो. इथं आल्याच्या नंतर काय फक्त जनावरच होते थोडीफार. खिल्लार नव्हतं घरात. मग म्हटलं खिल्लार एक घरात असावं म्हणून तुमचं बघून सगळा नाद लागला. व्हिडिओ बघून भाडे नसले व्हिडिओ बघत बसायचं आणि जर कालवड बिलवड जर झाले चांगल्या बदलांची ती आणि परत तयार करणार. होय चांगल्या बदलांची गाय वाढवायच्या. होय होय गाय वाढवायची. मी काय म्हणतोय आता ही गाय नव्हती त्यावेळेला आणि गाय आल्याच्या नंतर काय फरक पडला? बराच फरक पडला कामाधंद्यात म्हणा. सगळ्यात जी गाय आल्यापासून जे आमचं रुटीन जर चालू झालं व्यवस्थित ते पूर्णपणे आता रुटीन व्यवस्थित आहे गायीच्या मुळे. घरात समाधान आहे. आणि परत कुठलाही कार्यक्रम असून दे गावामध्ये गोमित्र असून दे शेण असून दे सगळे येतात मागायला. हिला पुजायला येतात. परत महालक्ष्मीचे शुक्रवार वगैरे असतात ना त्यावेळेला लेडीजची रांग लागलेली असते पुजायला घरी. गावात किती गाय असतील? गायात आहे बऱ्याच गाय आहेत गावात. आहेत ना गावात बऱ्याच. आता झाल्या पहिल्या नव्हत्या आता बऱ्याच गाय आता वाढले. होय गायी वाढल्या. महत्व कळालं लोकांना. महत्व कळालं लोकांना. कामात पण फरक पडला का की आल्यापासून? होय कामात फरक पडला बराचसा फरक पडलाय कामात. आणि पहिल्यांदा वाटत होतं की किल्ला राहील आता मारणार वे आल्यावर ती आमची वडल्यात या की. तर ते अगोदर भेट होते की वे आल्यावर हे दूध देते का काय माहित. कारण धुवायला गेले की लाता मारायची पडाडा. आणि ज्यावेळी वे आली त्यापासून अजिबात नाही गप्पच उभारली. कोणीही दूध काढायचं. आता आमचे वडील काढतात मी काढतोय घरातले कोणीही काढते आणि अगदी समाधानानं दूध देते. खोंडाला पाजून आम्ही एक अर्धा लिटर सकाळी अर्धा लिटर संध्याकाळी काढतो. खोंडाला 1-2 लिटर सोडतो सकाळी 2 संध्याकाळी सगळे खोंडाला सोडते. मग काय ज्या घरात आहे ना देशी गायचं दूध आहे ना त्या घरात आजार येत नाही. हो हो हो. तुमचा अनुभव काय? आमचा अनुभव आम्ही सकाळी रोज उठलो की अंगावरून हात फिरवणे रोज फिरवून आणणे त्याच्यामुळे आम्हाला एनर्जी आल्यासारखं वाटते दिवसभर कामामध्ये. असं कंटाळा वगैरे वाटत नाही. आता मी कामावरून 5:30-6 वाजता आलो की पहिला गायांच्या जवळ येतो. हातपाय पण धुत नाही. पहिला यांना गोंजारायचं हे करायचं आणि मग जायचं. त्याच्यावर मला समाधानच होत नाही. अशी परिस्थिती झाली आता ह्या किल्लारमध्ये. बरं आहे ना आता तुमच्याकडे खिलार गाव पशुखाद्य आहे. तुमचाच नंबर राहील ना? माझाच नंबर आहे. काय नंबर आहे? माझा नंबर आहे 8007 444 185. मग कोणाला पाहिजे असेल तरी ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून या. खिलारगाव पशुखाद्य कसबा सांगाव म्हणून आमचं गाव आहे. कसबा सांगाव स्टँड जवळ समर्थ एजन्सी म्हणून आमचं दुकान आहे. तिथं आम्ही ते खिलारगाव खाद्य ठेवले. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून येऊ शकताय. कागल तालुक्यामध्ये कसबा सांगाव गाव 5 स्टार MIDCला लागूनच. 5 स्टार MIDC मध्ये आला तरी अगदी 100-200 किलोमीटरवर आमचं गाव आहे. कारण ह्या भागातून मला बरेच फोन आले होते की कोल्हापूरमध्ये अवेलेबल करा म्हणून. ते करतील तुम्हाला फोन? हो हो चालेल साहेब. कुणाला जर पाहिजे असेल तर आम्ही अगदी ॲड्रेस सांगून आम्हाला फोन आल्याच्या नंतर आम्ही अवेलेबल करून देऊ. एकच यामध्ये आहे आपल्या या भागात खिल्लार चांगलं वाढावं खिल्लार चांगलं सुदृढ व्हावं आणि ते चांगल्या किमतीला जावं. यासाठी आम्ही घाडगे साहेब तुमचं खाद्य ह्या भागात आम्ही आणलंय पहिल्यांदाच. बघूया आता कुठंपर्यंत आम्हाला साथ मिळते. कारण 100% आम्ही करणार. आमचा खिल्लार ग्रुप भरपूर मोठा आहे. आमचा राधानगरी भुदरगड तालुका म्हणा चंदगड तालुक्यामध्ये चिखलीगुट्ट्याची मोठी आमची ही आहेत बैल आहेत. चिखलीगुट्ट्यामध्ये एकदम असा स्ट्रॉंग पैलवानासारखाच बैल लागतोय. त्याच्यासाठी त्यांना तसं खाद्य लागतं. त्यासाठी तुमचं एकदम परफेक्ट खाद्य आणि आम्हाला 100% खात्री आहे. आपली बाईट बघितल्यानंतर लोक आवर्जून फोन करणार आणि बरेचसे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये पण आहेत. स्वतःचे आमचे त्या ठिकाणी बैल पण आहेत. 1-2 नंबरमध्ये आमचे पळतात बैल चिखलीगुट्ट्यामध्ये. त्यांनाही फायदा होईल. हो त्यांनाही फायदा होईल. वाडकर साहेब आता तुमची काय बघूया. चला हा हे तुमचे काय 9 लिटर प्लसचे. हो हो हो. हे किती वेताची? आता 9 वेत झाल्या. 9 वेताची झाली. 9 वेत आता आले. आता हा आता 10 वेताला प्रेग्नेंट आहे.
मग आता शिमेंटची किती पैदाशी झाल्या? 7 झाल्या. 8 झाल्या. 8 झाल्या. आता 9 खोंड. हा 10 बी आता वळूची पैदास. 2 वळूच्या पैदास, 8 खोंड ही 8 पैदाशी शिमेच्या झाल्या. आणि दुधाला किती लिटर? 9+ दूध आहे याला. 9+ आहे. हे कोणीकडून आणली काय? जे आमच्या मामाने दिलेली होती काय अंदर म्हणून. हा मामाने मावशीला दिलते हा आणि मावशीनं माझ्याकडे पाठवले. मग फिरत फिरत आली. हा. मामा आमचे कुन्नूरचे आहेत, ते अंधन दिले दिन्नेरीला. हा आणि दिन्नेरीतनं गाय माझ्याकडे आले. भाऊ आमचे जेडपी सदस्य आहेत, हा त्यांच्याकडे होती. त्यांच्याकडे एक ठेवून घेतली आणि एक मला पाठवली त्यांनी. 2012ला. ज्या गायला कांब जास्त राहते ना ती गाय दुधाची राहते 100% आहे ना. 100%. आणि त्यात अनुवंशता बी 50% पाहिजे. हो हो नुसता कांबळा असून बी दूध 100% मिळते असला भाग नाही नाही. नाही त्यात अनुवंशता तिची 50% आणि तुमच्या प्रयत्नाचं 50%. अशा ह्याच्यात दूध मिळते ते. आता जरा ते- खराब आलं, ते वय झालं ना तिचं. होय. हा, तिच्या वंशावरच आहे दुधाची. होय. ते कोण ते तिच्या तिच्या दुधाच्या नसा दिसतात गाभण आहे तरी पण. होय. असं बघा पूर्ण खाल्लं. हा. मग ते गायच दुधाची आहे. पुढं ते पुढं शंभू काय लाजला काय? नाही शंभू चल पुढं. शंभू तुम्ही हो 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 बांध टाकतो. हे सांगोडे राजाची पैदास होय. हे ना होय तिरपुलकर साहेबांच्या सांगोडे राजाची पैदास. चेहरा कसा आला चेहरा सिंग कांडोळ भाग आहे. आहे ना. देखणे पण भाग आहे. म्हणजे मी म्हणतोय माझा आहे म्हणणं होय, पण तुम्ही गारटला. बघा, त्याला तुम्ही आता नवीन गाय एकच आहे ना आता. काय आता आहेच. आता कालवड आहे. आपण आहे आता कालवड सांगितले डॉक्टरने. असं काय? डॉक्टर बी भारी आहेत. डॉक्टर पण भारी आहेत. हा कालवड आहे माझ्या गायला आणि ह्याच्या गायला खोड आहे म्हणून सांगितलं. डॉक्टरने हा. म्हणजे हिच्या पोटात कालवड आहे म्हणून सांगितलं. आणि अनेक तिला खोंड तिच्या गायला खोंड म्हणून सांगितलं. हा मग तुमच्याकडे गाय आहे तिला खोंड आहे म्हणून सांगितलं. एकाच बैलाचे दोन्ही पण गाई गाभ आहे. एका बैलाकडे बघूया की डॉक्टरला किती कळतंय ते. नाही नाही डॉक्टर अनुभवी आहे डॉक्टर. आहे ना. अनुभवी आणि खरोखर म्हणजे चांगलं काम झालं डॉक्टर. दोन येताना रिझल्ट घेतला आपण त्या डॉक्टर घेतलाय ना. पहिल्यांदा होय. लसीवर भरवलं होतं तेव्हा 2 वेळा सांगितलं होता खोंड आहे. हा. 2 वेळा खोंडच झाला. झाला ना. त्यांना हात टाकल्यावर समजते ना उजव्या कुशीला का डाव्या कुशीला. हा ते कुशीवर सांगतात ते. बरोबर. या कुशीवर खोंड आहे असं त्या काय, कुशीवर कालवड सांगतात. आहे. तसं कोण सांगत नाही जवळचं असल्यामुळे त्यांनी सांगितलं. हा कोण साहेब आहे काय सांगाला. हो हो. त्याला दंताची गोळी द्या. हा दिले परवा. दिली काय? परवा दिले. परवाच दिली. होय. त्यामुळे त्यानं चेहरा टाकलाय. हा 2-3 दिवसापूर्वी दिल्या. आता पहिल्यांदाच झोपला होता त्याला. हा कधी? सुरुवात केली होती. ते पोळे पाडव्याला. हा हा. त्याचे शिंगा करायची नाहीत बरं का कावळ्या वासरांची. काय नाही आम्ही हात लावायला त्याला अजून. म्हणजे एवढे कशी गोळ्यागत झालेत? तशीच आहे ती शिंग. तशीच आहेत काय? शिंग तशी आहे ती. रोज हात फिरवतात ना त्यामुळे हा हा हा. तेल बिल जरा लावतो त्यामुळे आम्ही काय गोळागोळी काय नाही त्याला. नाही ना. हात लावायला त्याला अजिबात काय. हा हा हा. गारटलाय धुतला त्याला. धुतल्यात नाही. ये पुढे ये पुढे. वाडकर साहेब हा या की. त्या जातो आता उशीर झालाय. शाहवाडीला जायचं अजून. काही झालं का बघा. हो हो. गायला ही एक नाही कालवड जर झाली घरी ठेवा. नाही त्याच्यासाठीच प्रयत्न चालू आहेत आता. हा आता त्याच्यासाठीच प्रयत्न करा. कारण ही दुधाची वंशावळ आहे. होय, होय, होय. दुधाची वंशावळ आता शिल्लक नसल्यागतच आहे. नसल्या का आणि ही आणि साहेब वळू पण भरवलाय दुधाच्या गाईचा वंशावळीचाच वळू भरला. वळू भरला. त्या लाईनचाच. त्या लाईन असं दुधाच्या ना? लाईनचाच वळू भरला. आता त्या वळूच्या आईला 10+ दूध आहे. हा. तीच वळू भरला. असं ना. हा. गाईला पण 10 आहे आणि त्या खोंडाच्या आईला पण 10 आहे. त्यामुळे दुधाची पडणारी वंशावळ झाली. कालवडी दुधाच्या वंशावळीच पडणार 100%. आणि ह्याच्यावर साहेब दुधावर काम झालं पाहिजे बरं काय. आहे ना. हा. त्याशिवाय ही गायर कोण बाळगणार नाही. सर्वसामान्य लोक कोण बाळगणार नाही. मी आता ह्या बैलाकडून गाभण आहे. हा. दुधावरच काम झालं तरी ही लोक गाय बाळगणार. हा अरे मग हौसेन वर्ष पाळत्यात नाही असं नाही. हा. प्रदर्शनवाले मग पैसा असणारे लोक बाळगू शकतात. पण माझ्यावर काय सर्वसामान्य 1 गुंठा जमीन नाही कुठं. सगळं विकत. हा सगळं मग आता ह्यो घास आणलाय तो ते विकतचा. मग ही घास कसा आणायचा? घास आता सरीवर घ्यायचं विकत. असं कसा गुंठा पडतो काय? 1500 रुपये गुंठ्यावर नाही ते सरीवर देतात. 1500 रुपये 1200 रुपये सरी. सरी. हा, मग गवत घ्यायचं मार्वेल गवत मळीकडले नदीकडले. हा मग ते कसं ते 2500 रुपये गुंठा. ते आपण आणायचं कापून? कापून आणायचं. आणि आता काय 2500 रुपये गुंठा. ऊस तोडणी चालू होणार आता. हा आता वाढ चालू होते. वाढ चालू होतंय. ती मस पण तुमचीच काय मस्त पण रेडी आत मस्त धुवाल्यात की रेडी आहे ना. आणि उन्हाळ्यात मग काय कडबा घेऊन ठेवायचं जरा. कुट्टी मशीन आहे कुट्टी करून बोध भरून ठेवायचं. सगळं विकत. हा आणि सगळं छोट्या हत्तीवर. छोटा हाऊस म्हणून एक ठेवलं याला.
खिल्लारचा नाद. खिलारचा नाद आहे. पण मी काय म्हणतोय की गाय येऊन किती दिवस झाले? 2012. 12 पासून आहे. तेव्हा त्यानंतर मग लय वाईट दिवस आले. 12 नंतर 13ला दुष्काळ पडला, तिथं त्रास झाला लोकांना. 17-18ला पडला, 19ला दुष्काळ हा. पडला, पूर आला सगळीकडे. हा पूर आला. 21ला आला परत पूर. मग कसं काय, मग कसं अडचण आली काय? अडचण काय नाही, नाही ना. त्यामुळे काय अडचणी येत नाहीत. आणि आल्या तरी अडचण. आता परवा माझी वैरण संपली ती. हा तर मी विचार करायला वैरणचं काय करायचं, तर शुभम हा. आला समोर. हा शुभम म्हणलं वैरण संपल्या, 2 सारे हत्तेगाव कापून घेऊन जावा. हा कुठं ना कुठं तरी ऍडजस्ट होतंय. आता सांगावत वैरण आणवलं मी. हा. आपण आता गेलो की नव्हतं तुमच्या घरामध्ये, त्याच्या पुढं अजून या घर यायचं म्हणजे 7 किलोमीटर, 7-8 किलोमीटर. 8 किलोमीटर तिथून वैरण आणायची. तिथून वैरण आणायची. आता सकाळी हत्तेगाचं आणलं बघा मुलांनी मोटरसायकलवर. हा मग ते छोटा घेऊन गेला की 3-4 मिनिटं मारून आणता येतं, मग 3-4 दिवस जाते. पण आणि हे आल्या म्हणून अडचण काय नाही. नाही ना. अडचण किती वेळा तरी सॉल्व्ह होत्यातच त्या. होते हे आल्यापासून. हाय ते हाय. हाय ते हाय. आणि त्याच्यापाशी रोज आता सकाळी उत्तम म्हणतो सकाळी लवकरही जावा. हा. त्याच्यापाशी माझा 1 तासभर सकाळी असतोच. हा. सकाळी तासभर गेले त्याच्याजवळ गेले अंगावर हात फिरवत, हे करत ते करत असं बोलवत, आणि बोलण्यावर त्याचा प्रतिसाद बी तिचा असतो लगेच. हा मग कळतं तुम्ही बोललेलं. 100%. 2000 आता परवा 7व्या-8व्या त्याला गर्भाशय बाहेर पडलं. ते आमच्या चुकीमुळे झालं. आम्ही डॉक्टरांनी लगेच बोलवा पाहिजे होतं, हा पण पूर्ण गर्भाशय बाहेर पडलं ते. तुम्ही फोन केला होता की मला? हा. किती वर्षापूर्वी ते? 2 वर्षापूर्वी होता. 2 वर्षापूर्वी. मग 2 गल्ल्या म्हणत होते काय काय जगत नाही. हा. मला डॉक्टर पण म्हणले काय कसं शक्यता कमी आहे. हा. मी म्हणलं प्रयत्न तुमचं लावायचं, हा. पैशाचा काय विचार करू नका. पैसे घातले गाय उभा कधी डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही परत ब्रीडिंग करणार हाय, हा त्या हिशोबानं मला गाय तयार करून पाहिजे. हा परत वळू दाखवला. त्यावेळेला वळू दाखवला आणि ह्यो खोंड जन्माला आला. हा. शंभू. त्याच्यानंतर हा. आणि हिने नावं ठेवा, हिने शंभू नाव तिने ठेवले ते. हा आणि त्यांच्या खोंडाचं नाव मी सांगितलं अक्षय तृतीयेशी जन्माला हा. आला. गुरु नाव ठेवायचं म्हणलं. हा गुरु नाव ठेवलं ते, म्हणजे शंभू नाव ठेवलं. तुमच्या खोंडाचं नाव त्यांनी ठेवलं आणि त्यांच्या खोंडाचं नाव तुम्ही ठेवलं. मी फोनवर सांगितलं गुरु नाव ठेवायचं म्हणून. हा. पण ह्या गायची कालवड सांभाळा बरं का. कालवडसाठीच आता प्रयत्न चालू आहे साहेब. आणि ही जी कालवड देऊन जाईल ना तुम्हाला गाय, ती लक्ष्मी समजा तुमची. हीच लक्ष्मी आहे आणि ही शेवटपर्यंत राहणार आहे ना. ही काय हिला कुठं नाही, कुठंच नाही करायची. ही हाय तो पण आहेच, काय बी करायला होती. आहे ना. आणि त्याच्यामुळे काही कमी पण नाही, कमी नाही, जास्त पण नाही आणि कमी बी काय नाही. सुके चालू आहे. चालू आहे आपलं रुटीन व्यवस्थित चालू आहे, काय अडचण नाही. अडचण नाही. तर जाऊ काय हा शाहूवाडीला जायचंय. धन्यवाद धन्यवाद. पहिली बाईट घाडगे साहेबाचीच पडली. आमच्या विनंतीला मान देऊन लय जण आलते तुमच्या काय जे करूया म्हणून. नको म्हणलं कवा होईल तेव्हा तिचं टायमिंग आहे, ते तिच्या टायमिंगवर तुम्ही आला झाला. तिचा आशीर्वाद सगळा. धन्यवाद. तिला आहे ना खिलार कावच्या चॅनलवरच याच होतं. होय होय. योच योग आहे होता म्हणताना ती योग आज आला. नाहीतर मग योग आणलं तर लोकांनी, पण ते घडलं नाही. घडलं नाही. आज यायच होतं तिथं योग आला. सुरुवात जिथं झालती 3 वर्षापूर्वी हा. घाडगे साहेबांनी सायनाथ वळकरांची, ती आज पूर्णत्वास गेली. चालतंय. हा चालतं. आपण खिलारगावचं पशुखाद्य शाहूवाडी मालकापूरमध्ये पण अवेलेबल केलेलं आहे. ते गणेशकडे भेटणार आहे. गणेश गायकवाड यांच्याकडे भेटणार आहे. बरेच दिवस झाले ते कॉन्टॅक्टमध्ये होते आपल्या, की आमच्या भागात खिलारगाव आणा म्हणून. आता हे लोकेशन काय येईल? गणपती मंदिर हां मलकापूर. हे गणपती मंदिर आहे का? पेरीड नाका. पेरीड नाका. हा पेरीट नाका. हा पेरीड नाका. हा रत्नागिरी नाका. म्हणजे सरळ गेलं की रत्नागिरी, रत्नागिरीला जातो. आणि इकडे गेलं की कोल्हापूर, इकडे कोल्हापूर, आणि इकडे कराड ना. इकडे कराड. म्हणजे एकदम आपण नाक्यावर आहे. नाक्यावरतीच आहे. हा बरोबर, चौकातच. चौक. हा रोड जातो कराडला, हा जातो कोल्हापूरला, आणि हा सरळ जातो रत्नागिरीला. पाठीमागे इकडे इकडून है ना? तो दाखवा. हा सरळ रत्नागिरीला जातो. पण तुमचा नंबर काय आहे? कोणाला जर घ्यायचा असेल जवळपास तर? 9767 हा 410466. तुम्ही पण वापरता ना? हो आम्ही पण वापरतो. कसा आहे काय रिझल्ट? 1 नंबर रिझल्ट आहे. आहे ना. हो हो. आम्ही आता जवळजवळ 10 दिवस झालं. त्याच्या आधी दुसरं वापरत. हा
त्याच्यापेक्षा ह्याला आम्हाला 10 दिवसातच म्हणजे 6व्या दिवशीच रिझल्ट कळाला आहे. हा बैल कोंडच आहे आपला हा. 3 दातावर, पण आता डेरक्या टाकतोय आणि अंगावर यायला लागलाय आता मस्तीत फुल. म्हणजे पहिला डरकत नव्हता का? नाही डेरकत नव्हता आणि लव पण आता जायला लागली आहे. अशी अंगावर चमक यायला लागली होय, आणि असे कट्स पडले त्याला पडायला लागली आणि ते पाणी भरपूर प्यायला लागलं का? पाणी लई पितोय पहिल्यापेक्षा. आहे ना? पहिलं पितच नव्हतं, अजिबातच प्यायचा नाही. हा आता प्यायला लागलं. आता प्यायला लागलाय. आता प्रमाण त्यानं वाढवलंय पाण्याचं प्रमाण वाढलंय, मग खाद्याला रिझल्ट आहे. खाद्याला रिझल्ट आहे. आणि त्याला कट्स पडले. कट्स पडलेत आता. ते भारी वाटतंय आता. ते भारी वाटतंय. बघितलं तरी मन समाधान. एवढ्या फास्ट रिझल्ट बघितलाय कधी? नाही मी तर हा. अक्षरशः बरीच खाद्य झाली, पण त्याचं काय रिझल्ट आम्हाला असं म्हणावं तसा नव्हता. हा खाद्य घालत होतो पण एवढा रिझल्ट नाही. हे 10व्या दिवशीच आता म्हणजे फुल मस्तीत आहे पहिली. आता हे किती दिवस म्हणजे आता किती वर्षापासून या बैलगाडी शर्यत क्षेत्रात आहे आमची तुम्ही? ही आता 3री पिढी आहे. 3री पिढी. आमच्या इकडं आरत परत चालतं. हा त्यामुळे आरत परतच्या क्षेत्रात आम्ही हे होतो आता. त्यामुळं 2 वर्ष झालं घरच्या गाईला खोंड झाला हा आणि बंदीनंतर ते बंद केलं हा सगळं, आणि परत बंदी उठल्यानंतर आता फायनलमध्ये कोण राहतो. 3 फेऱ्यामध्ये. हो 3 फेऱ्यामध्ये. मग कुठेपर्यंत जाता तुम्ही? आम्ही पाच पुशेगाव खटाव मानपर्यंत गेलेलो आहे. पुशेगावला गेला पुशेगाव पण केलं. यावेळी पुशेगावचं नियोजन आहे. 16 तारखेला पळणार आहे. पायरा ही काय पहिला काय सांगायला नको. सांगाय ना का? कारण पण नियोजन आहे. त्या दिवशी सगळं प्लॅन इसकटते. इसकटतंय. त्यामुळे पहिला काय सांगत नाही, पण 100% पुशेगाव करणार आहे. करणार. अब इकडे चिखलगुट्टा बी चालतो का? 4 मार्गी चिखलगुट्टा. जास्त चिखलगुट्टा म्हणजे चिखलगुट्टा चालतो. आरत परत आमच्याकडे असते शर्यत. असं ना? हा सेकंद वरती आरत परत, आणि सेकंद वरती हा. 1 मार्गी पण असते सेकंद वरती. म्हणजे शंकरपटा. ह्याला जास्त इंटरेस्ट आहे बरं का ह्या. ड्रायव्हर की करतो अच्युत बरोबर. काय बोलता? हा ड्रायव्हर आहे. मग काय गुलाल काय केलं की नाही? केले कुठं? जांभूळवाडीला गुलाल झाला? किती नंबर? 3 नंबर. 3 नंबर झाला. वय किती? हा 16. 16. होय हेल्मेट घालत जा. काय वय कमी आहे. होय. ह्याला जास्त इंटरेस्ट आहे तुमच्यापेक्षा. सगळं पहिलाच म्हणून म्हणतो 10वी आता हे 4 महिने कसं तर काढ, हा आणि मग तुला हा. तेच करायचं आहे परत. पण आहे का, तुम्हाला सांगायचं का नाही, हे लय मोठं करिअर आहे ड्रायव्हिंग क्षेत्रात. पण ते स्किल पाहिजे आणि एक नाही इमानदारी पाहिजे. काय पाहिजे? इमानदारी. एक स्किल पाहिजे आणि एक इमानदारी पाहिजे. मोठाच होणार तो ड्रायव्हर. एवढं लक्षात ठेव. 2 शब्द. सरांचे 2 शब्द लक्षात नाही. 2च शब्द. शब्द आहे. तुझं आयुष्य घडवतील हे 2 शब्द. जाऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप राणे, मुक्ताई पशु आहार, पेरीड, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. शेतकरी मित्रांनो, आपल्या बैलांसाठी खिलार काऊ पशुखाद्य आपण चालू केलेलं आहे. कंपनीचे ओनर साहेब इथं आलेले आहेत. आपले शेतकरी मित्र आहेत. खिलार काऊचं पशुखाद्य यांनी वापरलंय. साहेब, खिलार काऊचं पशुखाद्य आपल्या बैलांना वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? 1 नंबर रिझल्ट आहे. 1 नंबर रिझल्ट आहे ना? 1 नंबर रिझल्ट. शेतकरी मित्रांनो, आपण बैलांच्या आरोग्याचा विचार करूनच खिलार काऊ ची डीलरशिप घेतलेली आहे. खिलार काऊचे ओनर आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही थोडंसं पशुखाद्याबद्दल सांगा. आपल्याला ह्या तुमच्या शाहूवाडी तालुक्यातून बरेच फोन आले की आमच्या तालुक्यात अवेलेबल करा. ओके. आणि त्यांच्या आग्रहाखातर आपण तुमच्या इथे आपण चालू केलेलं आहे. कारण म्हणजे यायला लोकांना व्यवस्थित हे लोकेशन आहे. गणेश साहेब म्हणले की ह्या लोकेशनला आपण देऊया जेणेकरून लोकांना न्यायला बरं पडेल. आपण तुम्हाला दिलेलं आहे. ओके सर, धन्यवाद.
धन्यवाद. ह्याला म्हणजे 10 दिवस झाले. 10वा दिवस आज. आजचा 10वा वाजता. काय काय फरक पडला 10 दिवसात? 10 दिवसात त्याला कट्स दिसायला लागले, हां अंगावरची शाईन आणि केस जायला लागल्यात. नवीन केस मोठीची केस होती ती हां. लव जायला लागल्या लव चेंज. आणि थोडीशी शाईन यायला लागल्या आणि कट्स दिसायला लागल्यात आणि अग्रेसिव्ह झालाय बैल असा चाणाक्ष झाला चाणाक्ष. पहिल्यापेक्षा चाण्याक्स झाला. हा. आणि पाणी प्यायचं वाढलं का? पाणी पाणी प्यायचं आता भरपूर आता पितोय. पहिलं पित नव्हता. नजरत फरक पडला का? नजरत फरक पडला. आता म्हणजे मारायला धावतोय नुसतं. आहे ना. होय. हे आपल्या खुराकाचा रिझल्ट हो नक्की. नक्की. 10 दिवसच. आजचा 10वा दिवस त्याला 2 वेळेचं आम्ही बोलण्यापेक्षा एक- एक- कट्स एक. बघा संपलं. कट्स बघा. होय. मग हे 10 दिवसातले कट. हे कट्स आणि हे जे हा सेप आहे हा. हा पण आत्ता झालाय या 10 दिवसात 10 दिवसातच. आणि ह्याचं स्पीड पण वाढणार बरं का. वाढणार. स्पीड आता आम्ही अजून आता पावसामुळे आता शरीरावरून तरी असं वाटतं फेऱ्या की नाही दिलेले. 100% आता ह्या जर पाऊस आता कमी झालाय हां तर 4 दिवसात आम्ही फेरा देणार आहे. हां. आता बघू. त्याची नजरत रागा वाढला. राग वाढलाय नजरेत. सारखं म्हणजे काय करू असं होतंय. धरलं तरी मारू का काय करू. गप गप. पैसे वसूल खुराक आहे की नाही. हो हो. आणि हे जुना बैल ठेवलाय तुम्ही आणि हा 24 वर्षाचा बैल. 24 वर्ष. होय. देखना बैल आहे हो. ह्यो बी घाबरत धरायला लागतो का? होय. अजून मला मारतोय. म्हणजे कधी काय करेल अजून सांगू शकत नाही. कधी कधी दमी होतोय मग. है ना. होय. वासरं शिकवा एक नंबर. वासर आता त्याला पण ह्यानं शिकवलं. शिकवलं त्याचा गुरु ट्रेनर म्हणला तरी चालतंय. किती वर्ष झालं बसून आहे ते? बसून आता 1 वर्ष झालं. म्हणजे आम्ही काय कशाला जाता झोपल्या नाही. 1 वर्ष झालं. आणि त्याच्या आधी त्याच्या आधी चालू होता आऊतनी. अवताल चालू होता. हो. आऊत करून वासुरं शिकवायची. आणि ते मग पाय कधीपासून धरायला लागला? पाय आता वर्ष झालं. मग पाय धरायला लागल्यावर बंद केला. होय. पाय धरायला लागले. म्हणजे बसता उठता जरा त्रास. लय नाक्षार आहे हो. चेहरा बघा केवढा लांब आहे. होय. कुणीकडचा आहे बैल? हा आम्ही गाडीतनं घेतलेला वासूर आहे. आहे ना. हो. पेट नाक्यात गाडी आली. हां हां. म्हणजे इस्लामपुरावरती घेतलेला आहे. पळत होता ना चांगला. नाही एकदम वासरू होतं. बच्चा होता. नाही. 8-9 महिन्याचा. त्यावेळी घेतलेला आहे. पण चांगला पळाला नाही. ट्रेनिंग होय.